हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसापासून चालू होतं की एक टॉपिक तुम्ही इम्पॉर्टंट आहे तो कव्हर करत नाही आहेत SAP. आपण त्यावरती ऑलरेडी एक पॉडकास्ट केला होता. बट आपण आज इन डिटेलमध्ये बघूयात की एकदम जॉब फोकस आणि फ्रेशर्स फ्रेंडली टॉपिक आहे. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कसं असतं की आपल्याला थोडंसं बिझनेस करायचा असतो, परत काय टेक्नॉलॉजीचं काही नॉलेज असतं. हे दोन मिक्स करून जर मला IT मध्ये जर जॉब करायचा असेल ना, तर म्हणजे बिझनेस पणचा माइंडसेट आहे आणि टेक्नॉलॉजीचं पण नॉलेज आहे. तर या मिक्स जर हे झालं ना, तर त्यातून तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे बाय युजिंग SAP. तर SAPमध्ये जर तुम्हाला कोडिंग जर जमत असेल तरी पण तुम्ही जॉब करू शकता. आणि जर तुम्हाला कोडिंग नसेल जमेल आणि तुमचा बिझनेस माइंडसेट असेल तरी पण तुम्ही चांगला पॅकेजवरती SAPमध्ये जॉब करू शकता. तर आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात, त्याचा रोड मॅप बघूयात, किती रोल्स आहेत बघूयात आणि त्याचे मॉड्यूल्स किती आहेत आणि कोण कोण करू शकतं हे आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. सो चॅनलवरती नवीन असाल तर IT वाला देवला सबस्क्राईब करूया आणि करिअरमध्ये ग्रो करूयात. तर चला स्टार्ट करूयात की SAP म्हणजे काय. सो फर्स्ट ऑफ ऑल SAP म्हणजे सिस्टीम ॲप्लिकेशन अँड प्रोडक्ट इन डेटा प्रोसेसिंग. तर ही एक जर्मन कंपनी आहे आणि ती ERP सॉफ्टवेअर बनवते. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे सॉफ्टवेअर ते बनवतात. आणि ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात की ज्यांचे डेलीमधले जे काही ऑपरेशन असतात, जे काही ते पूर्ण डेलीमध्ये ते एक सिस्टीम एका जागेवरती एक सिस्टीम काय करते ते हँडल करते. जसं की समजा पर्चेस असेल, बिलिंग असेल, फायनान्स असेल, HR असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन असेल, हे जेवढं पण आहे ना हे सगळं हँडल करते SAP. ओके, बाय युजिंग ERP सॉफ्टवेअर. तर यामध्ये रोल्स पण आहेत. ओके, यामध्ये दोन रोल्स आहेत. एक आहे फंक्शनल रोल आणि एक आहे टेक्निकल. सो फंक्शनलमध्ये जर तुम्हाला कोडिंग वगैरे जर काही तुम्हाला इंटरेस्ट नसेल किंवा तुम्हाला कोडिंग करायची नाहीये पण IT मध्ये जॉब करायचा, तर तुम्ही फंक्शनल करू शकता. फंक्शनलमध्ये कसं आहे की जे काही बिझनेस प्रोसेस आहेत म्हणजे एकदम सिस्टीम कॉन्फिगरेशन वगैरे, तर त्या रिलेटेड जर तुम्हाला प्रोग्रामिंग वगैरे लागत नाही ना, तर त्यावेळेस त्याला प्रोग्रामिंग वगैरे लागणार नाहीये. तर तुम्ही हे करू शकता. कारण काय ना, की नॉन कोडरसाठी किंवा तुमचं बॅकग्राऊंड पण कॉम्प्युटर सायन्स किंवा IT नाहीये, तर तुम्ही फंक्शनल हा रोल तुम्ही करू शकता. आणि ज्यांना कोडिंग वगैरे चांगला इंटरेस्ट आहे किंवा काय, तर त्यांनी समजा टेक्निकल रोल SAPमध्ये टेक्निकल रोलला पण चांगलं पॅकेज आहे. ॲक्च्युली दोन्ही फंक्शनल आणि टेक्निकल दोघांना पण चांगलं पॅकेज आहे. बट जर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला समजा प्रोग्रामिंग, इंटिग्रेशन, सर्व्हर कॉन्फिगरेशन अशा रिलेटेड जर काही तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही हमखास टेक्निकलमध्ये जाऊ शकता. जे क्रिटिकल असतं, जे जास्त लोक जात नाही, ते तुम्ही तिकडे गेलं पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला तिकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त भेटायचे चान्स आहेत. डिमांड आणि सप्लायकडे तुम्ही जर गेले तर तुम्हाला जेवढाच डिमांड आहे तेवढा तुम्हाला सप्लाय मार्केटमधून भेटणारच आहे. ओके, सो ही गोष्ट तुम्ही एकदम लक्षात ठेवा. तर हे दोन रोल आहेत SAPमध्ये, एक आहे फंक्शनल आणि एक आहे टेक्निकल. तर आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात की फंक्शनलमध्ये किती मॉड्यूल आहेत आणि नॉन फंक्शनल म्हणजे टेक्निकलमध्ये किती मॉड्यूल आहेत आणि त्या मॉड्यूलनुसार तुम्हाला चूज करायचे की आपल्याला कुठल्या मॉड्यूलमध्ये इंटरेस्ट आहे आणि कुठल्या मॉड्यूलमध्ये आपल्या प्रोफाईल क्रिएट करायचे आणि आपल्याला जॉब घ्यायचा आहे. सो लेट्स गो, आपण मॉड्यूल वन बाय वन एक्सप्लोर करूयात. आधी आपण बघूयात फंक्शनल मॉड्यूल्स. फंक्शनल मॉड्यूलमध्ये फर्स्ट वन आहे SAP MM. ओके, सो SAP MM म्हणजे काय, मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंटमध्ये जे काही त्यांचे रोल्स आहेत, त्यांचे परचेस ऑर्डर आहेत, इन्व्हेंटरी आहे, डेटा वेअर हाऊस आहे. ओके, ते पूर्ण जे काय आहे ते सगळं हँडल करतं. कोण हँडल करतं? हे मटेरियल मॅनेजमेंट ही टीम हँडल करते. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मटेरियल मॅनेजमेंटमध्ये आणि तुम्हाला कोडिंगची पण गरज लागत नाही, तर तुम्ही मटेरियल मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता. चांगला स्कोप आहे, चांगलं डिमांड आहे आणि चांगलं पॅकेज पण आहे. त्याचा जो काही जॉब रोल आहे तो SAP MM कन्सल्टंट म्हणून तुम्ही ॲज अ तुमचा जॉब रोल तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुमचं बॅकग्राऊंड वगैरे जर समजा कोडिंग वगैरे नाहीये, तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे तुमचं BCom झालंय, MBA झालंय, BSc झालंय किंवा BBA वगैरे झालंय, तर तुम्ही ह्याला मटेरियल मॅनेजमेंटला अप्लाय करू शकता. चांगलं मॉड्यूल आहे आणि पॅकेज पण चांगलं आहे. नेक्स्ट मॉड्यूल आहे SAP SD. ओके, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुमचं बॅकग्राऊंड जर सेल्समधून असेल ना, सेल्स बॅकग्राऊंडचं, तर तुम्हाला हा एक चान्स आहे की तुम्हाला SAPमधून तुम्ही SAP SD म्हणून तुमचा रोल म्हणजे त्याचा रोलच आहे SAP SD कन्सल्टंट. तर हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही सेल्स बॅकग्राऊंड वगैरे असेल आणि तुम्हाला कोडिंगमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, तर तुम्ही हे एक करू शकता. म्हणजे जसं की ऑर्डर बुकिंग म्हणा, बिलिंग म्हणा, शिपिंग म्हणा, काही प्रोडक्टचे रिटर्न म्हणा, तर या रिलेटेड जेवढे पण म्हणजे या रिलेटेड जेवढं पण असेल ना, तर हे सगळं सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन टीम आहे ते सगळं मॅनेज करते आणि त्यांच्याच हातात म्हणजे त्यांच्याच सगळं त्यांचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्यानंतर आहे SAP FICO. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग अँड कंट्रोलिंग.
तर हे एक अकाउंटचं जे काही अकाउंट पेएबल म्हणा, रिसिवेबल म्हणा, कॉस्ट सेंटर म्हणा, तर हे जे काही टोटल हे काही ज्या कंपनीज आहेत ERP रिलेटेड जेवढं पण अकाउंट हँडलिंग असेल, तर हे सगळं ही टीम बघते. चांगलं पॅकेज आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचं MBA फायनान्समध्ये झालं असेल किंवा BCom झालं असेल किंवा MCom झालं असेल, तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता फायनान्स अकाउंटिंग अँड कंट्रोलिंगमध्ये. त्याचा जो जॉब रोल आहे तो हाच आहे, SAP FICO कन्सल्टंट. ओके. नेक्स्ट आहे तुमचं SAP HCM, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट, HR डिपार्टमेंट. जर तुमचं MBA HR मध्ये झालंय, BBA HR मध्ये झालंय, तर तुम्ही ही एक प्रोफाईल आहे जिथे कोडिंग लागत नाही, काय नाही, पण तुम्हाला चांगलं म्हणजे जे काही त्यांचे रोल्स आहेत ते त्यांचे पे रोल आहेत, रिक्रुटमेंट आहेत, एम्प्लॉई मॅनेजमेंट आहे आणि त्यांचा रोल जो आहे त्यांचा SAP HCM कन्सल्टंट आहे. बट यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं प्रेझेंटेशन स्किल. तुम्ही कसं प्रेझेंट करताय, कसं कम्युनिकेट करताय, कसं लोकांसोबत कम्युनिकेट करताय, लोकांना डील कसं करताय, आणि हे सगळं HR लोकांचं काम असतं. सो आधीच फक्त लक्ष द्या की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. मी ऑलरेडी खूप व्हिडिओजमध्ये बोललेलं आहे, इंग्लिश इक्वल्स टू कम्युनिकेशन असं नाही. ओके. नेक्स्ट मॉड्यूल आहे तुमचं SAP सक्सेस फॅक्टर. ओके. क्लाउड बेस्ड HR आहे. जर तुम्हाला क्लाउडच्या रिलेटेड जर काही इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला समजा की नाही आपल्याला क्लाउडचं नॉलेज आहे बेसिक आणि आपल्याला SAP थ्रू आपल्याला जॉब बघायचा आहे, तर तुम्ही हे करू शकता. परफॉर्मन्स लर्निंग, ओके, या रिलेटेड जर तुम्हाला काही समजा इंटरेस्ट असेल, तर तुम्ही SAP सक्सेस फॅक्टरमध्ये तुम्ही त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि त्याचं हे सुटेबल कोणाला आहे, ज्यांचं क्लाउडचं बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांना HR ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांना हे करू शकता तुम्ही. आणि हे जेवढे पण मॉड्यूल आहेत हे आपले नॉन कोडर्ससाठी आहेत सगळे, आणि हे सगळे फंक्शनलच्या अंडर येतात. सेकंड जे आपलं मॉड्यूल आहे टेक्निकल मॉड्यूल. ओके. टेक्निकल मॉड्यूलमध्ये खूप सारे मॉड्यूल्स आहेत, ते पण आपण डिस्कस करूयात. तर त्यातलं सगळ्यात मेन आणि टॉप मोस्ट आहे SAP ABAP. ओके, ॲडव्हान्स बिझनेस अँड ॲप्लिकेशन प्लॅनिंग. तर हे पण एक चांगलं मॉड्यूल आहे. त्यामध्ये तुमचं जे काही कोर लँग्वेज म्हणा, तुमचे जे पण काही जे आपण डेव्हलप करतो SAP ॲप्लिकेशन, आणि त्याचं बॅकएंडला जी पण लँग्वेज लागते त्या लँग्वेजला तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला लँग्वेज डेव्हलपमेंटला जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही SAP मध्ये चांगलं करिअर करू शकता. जॉब रोल सेम असणार आहे, SAP ABAP डेव्हलपर म्हणून. ओके. आणि हे कोण करू शकतं, ज्यांचं कोडिंग झालेलं आहे, ज्यांचं CSIT बॅकग्राऊंड आहे, त्यांचं BTech झालेलं आहे, MCA झालेलं आहे, BSc झालं आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये. ओके. बाकीच्यांनी पण करू शकता, बट तुम्हाला आधी एक कोडिंग लर्न करावं लागेल. त्यानंतर तुम्ही टेक्निकल मॉड्यूल्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतरचा मॉड्यूल आहे SAP BTP बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. ओके. क्लाउड इंटिग्रेशन, ॲनालिटिक्स, ओके, AI टूल्स. ज्यांना पण इंटरेस्ट आहे, ज्यांना येतं, ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, ते इथे करू शकता. त्यांचा जॉब रोल हा असणार आहे SAP BTP डेव्हलपर म्हणून. ओके. डेव्हलपर्स इंटरेस्टेड इन क्लाउड टेक. तर यामध्ये हे जे सुटेबल आहेत त्या रिलेटेड तुम्ही बिझनेस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवरती अप्लाय करू शकता. क्लाउड इंटिग्रेशन, ॲनालिटिक्स, AI रिलेटेड जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर ऑलमोस्ट तुम्ही केलं पाहिजे. चांगलं पॅकेज आहे आणि स्कोप पण आहे, आत्ता पण आहे आणि फ्युचरमध्ये पण येणार आहे. त्यानंतर आपलं आहे SAP UI5. ओके. फ्रंट एंड UI तुमचं जे काही डिझाईन आहे, SAPचे ॲप जे आहेत आणि त्याचं जे काही फ्रंट एंड जे डिझाईन होतं, तर ते सगळं या रोलमध्ये येतं. फ्रंट एंड तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही SAP मध्ये पण करू शकता. काही नाही, त्यामध्ये वेब डेव्हलपर जो पण आहे, UX डिझायनर आहे, तो इथे अप्लाय करू शकतो. तर हे सगळे झाले तुमचे 2 रोल, एक आहे टेक्निकल, एक आहे फंक्शनल. आणि त्यामध्ये मॉड्यूल्स आहेत. कुठल्या मॉड्यूल्सला तुम्हाला म्हणजे आधीच डिसाईड करा की कुठल्या मॉड्यूल्समध्ये आपल्याला जायचं आहे, कुठलं आपलं बॅकग्राऊंड आहे, आपण कुठलं करू शकतो आणि आपण काय डिसाईड करू शकतो. तर त्याच मॉड्यूलला जास्त फोकस करा आणि त्याच मॉड्यूलला हार्डली 1 ते 2 मॉड्यूलवरती तुम्ही काम केलं पाहिजे. खूप साऱ्या मॉड्यूलवरती जर तुम्ही काम केलं तर ॲट अ टाइम तुम्हाला सगळ्या मॉड्यूलवरती जॉब लागणार नाही आहे. ओके. जसं आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असतं की जावा डेव्हलपर, हे डेव्हलपर, म्हणजे असं एक पर्टिक्युलर टेस्टिंगची एक फील्ड, ही फील्ड, तर तसेच एक मॉड्यूल्स हे असतात आणि त्याची पर्टिक्युलर एक फील्ड असते, त्याची पर्टिक्युलर टीम असते. ओके. सो हर एक माणूस हर एक टीममध्ये काम करू शकत नाही. सो तुमचा इंटरेस्ट कुठं आहे ते चेक करा आणि 1 ते 2 मॉड्यूल तुम्ही फक्त डिसाईड करा आणि चांगला रोडमॅप डिसाईड करून तुम्ही हे करू शकता. आणि इम्पॉर्टंट आहे, चांगला टॉपिक आहे, चांगलं पॅकेज तुम्हाला भेटेल, चांगलं जॉब. हां, ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की मला खूप जणांनी हे पण विचारलं की ॲज अ फ्रेशर तुम्हाला SAP मध्ये जॉब मिळेल का. तर खूप अवघड आहे तुम्हाला SAP मध्ये जॉब भेटणं ॲज अ फ्रेशर.
थोडंसं अवघड आहे, जास्त नाही पण थोडंसं अवघड आहे, कारण आपण थेरोटिकल स्टडी करतो, आपण प्रॅक्टिकल काहीच करत नाही. सो प्रॅक्टिकल प्रोजेक्ट तुम्ही केला पाहिजे. प्रॅक्टिकल लोकांबरोबर म्हणजे जे काही ऑफिसमध्ये SAP वरती काम करताय त्यांच्याबरोबर टचमध्ये राहा. कसे मॉड्यूल्स असतात, कसे मॉड्यूल वर्क करता, तुमचा पोर्टफोलिओ बनवा, गिट प्रोफाईल बनवा, तुमचं पोर्टफोलिओ तयार करा, तो तुम्ही ॲड करा आणि ते पूर्ण रोडमॅप तयार करा आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्ही अप्लाय करू शकता. विदाउट प्रोजेक्ट तुम्ही SAPला बसू शकत नाही, इंटरव्ह्यूला बसू शकत नाही. ओके. सो याच रिलेटेड मी अजून एक व्हिडिओ बनवतो आहे की जर तुम्हाला SAPमध्ये करायचं आहे आणि तुमचा मॉड्यूल तुम्ही एक घेतला आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूपर्यंत कसा रोडमॅप केला पाहिजे, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स काय असतील, रिझ्युमे तुम्हाला कसा अपलोड करायचा आणि कोणत्या प्रोजेक्टवरती आणि किती कसा स्टडी करायचा, तर ह्याचा एक रोडमॅप मी बनवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला त्यावरतीच येणार आहे. सो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा SAP. नेक्स्ट टॉपिक पण ह्याच रिलेटेड येणार आहे या चॅनलवरती. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा शेअर करा आणि तुम्हाला कुठलं मॉड्यूल आवडलं आहे आणि तुम्ही कुठल्या स्टेजला आहेत आणि तुम्हाला SAP करायचं आहे की नाही मला इन डिटेलमध्ये सांगा. मी एखाद्या मॉड्यूलच्या रिलेटेड जर तुम्हाला इन डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, पॉडकास्ट पाहिजे असेल तर मी हे आपल्या चॅनलवरती घेऊन येतो. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं परत आता सांगतो विसरू नका. खूप इम्पॉर्टंट चॅनल आहे IT जॉबसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.